23 जुलैला आरोपीला अटक झाली होती आणि मग सेशन्स कोर्टाने पुणे सेशन्स कोर्टाने आणि जेएमएफसी कोर्टाने जामिनाचा अर्ज इथं फेटाळला होता आरोपीचा. त्यामार्फत मी ॲडव्होकेट आकाश कामटे, माझे सिनियर पुष्कर पाटील सर आणि ॲडव्होकेट कुलदीप निकम सर यांच्या मार्फत आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये जामीन दाखल केलेला, जामिनाचा अर्ज. तर योग्य तो युक्तिवाद करून बॉम्बे हायकोर्टाने साधारण 1 वर्षानंतर आरोपीला जामिनावर मुक्त केलेला आहे 25,000च्या PR बॉन्डवर. आणि प्रत्येक महिन्याला जो पुणे सायबर पोलीस स्टेशनला हजर राहील याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढची वाटचाल काय असणार आहे? पुढे आता ट्रायल चालू आहे. आणि आता जर न्याय मिळवून देत असेल आपल्याला बाकीच्यांना, तर त्यासाठी आता कशी प्रोसिजर? अजून 61 आरोपी ॲब्स्कॉन्डिंग आहेत, तर अजून चालणार आहे पुढे सगळं. तर पुढे बघू आता काय होतं ट्रायलमध्ये. या गुन्ह्यामध्ये कोण वकील कार्यरत आहे आता सध्या? ॲडव्होकेट पुष्कर पाटील सर, मी ॲडव्होकेट आकाश कामटे आणि कुलदीप निकम सर.